राष्ट्रीय महामार्ग 161 या महामार्गावर मुखेड शहरातून जात असताना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची अडचण होत आहे। 2-3 महामार्ग शहरातून जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे भविष्यकाळामध्ये ही कोंडी सोडवण्यासाठी या शहराला एक वळण रस्ता किंवा बायपास करणं गरजेचं आहे। आपल्या ॲन्युअल प्लॅन 2023-24 मध्ये या बायपासचा आपण समावेश करून आपण याला मंजुरी द्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो। याच राष्ट्रीय महामार्गावर पुढे सुगाव बुजुर्ग या गावावर एक धोकादायक वळण आहे। त्या ठिकाणी अपघातामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावलेला आहे। त्या ठिकाणी जर आपण उड्डाण पूल केलं तर त्या ठिकाणी अपघात आपल्याला टाळता येतील। ही 2 कामं आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातून जाणारा 3रा राष्ट्रीय महामार्ग NH63 हा रेणापूर, उदगीर, मुक्रांबाद, देगलूर ते तेलंगणा बॉर्डर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे, परंतु याच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही आहे। राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळं राज्य सरकारचा निधी या रस्त्यावरती आपण खर्च करू शकत नाही। त्यामुळं रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। त्यामुळं तात्काळ या रस्त्याला आपण निधी उपलब्ध करून याचं टेंडर करून ही काम आपण सुरू करून द्यावं एवढी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। टेंडर होण्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो, त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीला हा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा एवढं या ठिकाणी आपल्याला आमच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। पुन्हा एकदा आपले आभार मानतो, स्वागत करतो आणि माझी रजा घेतो। जय हिंद। इथून होईल आणि नक्कीच मराठवाड्याच्या विकासामध्ये त्याचा फायदा होणार आहे। एक महत्त्वाची गोष्ट आहे की या संदर्भामध्ये आताच तुषार राठोड यांनी मला मुदखेड बाह्यवळण बायपास सध्या चौपदरी आहे मुखेड तर त्याच्या बाबतीमध्ये बायपासची मागणी केली। त्याच्या अलाइनमेंटचा सर्वे ताबडतोब करू, याचा अभ्यास करू। दुसरं उदगीर देगलूर राजरोडी हा 77 किलोमीटरपैकी 56 किलोमीटर डिफेक्ट लायबिलिटीमध्ये आहे। 21 किलोमीटर बाकी आहे। 21 किलोमीटर दुरुस्तीसाठी पैसे मंजूर केलेले आहे आणि 2023-24 मध्ये 77 किलोमीटर हा पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता रावी ते देगलूर या रस्त्याची सुधारणा करण्याकरता 40 किलोमीटरचा 35 किलोमीटर करता मी 300 कोटी रुपये मंजूर करतो। हे काम लवकरच सुरू होईल। त्याच्यामध्ये रावी ते देगलूर 31 किलोमीटर 300 कोटी रुपये, आदमपूर फाटा ते सगरोळी कार्ला फाटा 22 किलोमीटर 230 कोटी रुपये 238 कोटी रुपये।